नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति काशीचा पुनर्जन्म व शोध। अस्तु तर्हि प्रारंभं कुर्मः। कृपा करून खोल पाण्यात जाऊ नका। बादलीत पाणी भरून घेऊन त्यानेच आपण स्नाने करूया। राज्याच्या शाळेच्या तरुण मुलांना मी सांगत होतो, राज्यापासून 8 मैलांवर एका टेकडीवर सहली करता ही मुले माझ्याबरोबर आली होती। आमच्यासमोर एक चांगले तळे होते, कारण काही का असेना, पण माझ्या मनात त्या तळ्याबद्दल ग्रह चांगला झाला नाही। मुलांपैकी बहुतेकांनी आपल्या बादल्या पाण्यात बुडवून घ्यायला सुरुवात केली, पण काही थोड्या मुलांना त्या थंड पाण्याचा मोह आवरेना। पाण्यात उतरून त्यांनी बुचकळ्या मारावयास सुरुवात केली न केली तोच त्या पाण्यातल्या पाणसापांनी त्यांच्या भोवती वळवळावयास सुरुवात केली, आणि मग नंतर आरोळ्या काय आणि गोंधळ काय, पाण्यातून बाहेर पडण्याची ती धांदल काय। मुक्कामावर गेल्यावर आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला। मी एका झाडाखाली बसलो। माझ्या भोवती मुलांनी वेटोळे घातले। मला अंतस्फूर्तीच्या भावात पाहून त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला। गुरुजी, कृपा करून सांगा, एका मुलाने विचारले। मी तुमच्याबरोबर नेहमीच या संन्यस्त मार्गात राहीन काय? मी उत्तर दिले, बिलकुल नाही। तुला तुझ्या घरी जबरदस्तीने नेतील आणि नंतर मग तू लग्न करशील। अशक्य म्हणून त्याने जोराचा विरोध केला। मी एक वेळ मरण पत्करीन, पण घरी जाणार नाही। पण थोड्याच महिन्यात त्याचे आईवडील त्याला घेऊन जाण्यास आले। त्याने रडून रडून होईल तितका प्रतिकार केला। काही वर्षांनी पुढे त्याने लग्न केले। पुष्कळशा प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर काशी नावाच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला। 12 वर्षांचा होता तो, मोठा, हुशार व सगळ्यांना आवडायचा। गुरुजी, त्याने विचारले, माझ्या नशिबात काय आहे? तू अल्पायुषी आहेस। एका दुर्दमनीय शक्तीने जणू माझ्या ओठातून हे शब्द बाहेर काढले। या भविष्य कथनाने मला व बाकीच्या सर्वांना धक्का व मनस्ताप दिला। एखाद्या लहान मुलाने काहीतरी एखादा अप्रासंगिक प्रश्न विचारावा व गोंधळात टाकावे, तसे मला झाले। मी माझी स्वतःची खूप निर्भर्त्सना केली आणि पुढे प्रश्नांची उत्तरे देण्याचे बंद केले। शाळेत परत आल्यावर काशी माझ्या खोलीत आला। रडत रडत त्याने मला विचारावयास सुरुवात केली, मी जर मेलो तर पुनः जन्माला आल्यावर तुम्ही मला शोधून काढाल काय आणि पुनः पारमार्थिक मार्गावर न्याल ना? ही बिकट गूढ स्वरूपाची जबाबदारी घेण्याचे नाकारणे मला अशक्य झाले। पण पुढे काशीने या प्रश्नाने माझा पिच्छा पुरविला। उत्तर न मिळाल्यामुळे त्याचा फार हिरमोड झाला। आता त्याला जास्त अधीर ठेवण्यात अर्थ नाही असे वाटून मी त्याचे शेवटी समाधान करू लागलो। मी त्याला वचन दिले, होय, परमेश्वराने जर मदत केली तर मी तुला शोधून काढण्याचा प्रयत्न करेन। उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एका लहानशा प्रवासाला निघालो। बरोबर काशीला घेता आले नाही म्हणून मला जरा वाईट वाटले, पण निघण्यापूर्वी मी त्याला खोलीवर बोलावून घेतले व काळजीपूर्वक बजावले की कोणी कितीही आग्रह केला तरी तू शाळेच्या पवित्र अशा स्पंदन लहरींच्या वातावरणातच टिकून राहा, कारण काही का असेना, मला असे वाटते तो जर घरी गेला नाही तर त्याच्यावर येऊ घातलेली आपत्ती टळू शकेल। मी गेल्यानंतर लगोलग काशीचे वडील रांचीला आले। 15 दिवस त्यांनी मुलाचा घरी न येण्याचा दृढ निश्चय मोडून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यांचे म्हणणे असे की काशीने कलकत्त्याला आईला भेटायला 4 दिवस यावे व मग आश्रमात परत यावे। काशीने चिवटपणे प्रतिकार केला। शेवटी त्याच्या वडिलांनी अशी धमकी दिली की पोलिसांच्या मदतीने ते मुलाला घेऊन जातील। या धमकीमुळे काशी बैचेन झाला। आपल्यामुळे शाळेची बदनामी व्हावी हे त्याला आवडेना। त्याला आता जाण्याखेरीज दुसरा मार्ग उरला नाही। थोड्या दिवसांनी मी रांचीला परत आलो। काशीला तेथून कसे हलविले हे मला कळवल्याबरोबर मी ताबडतोब कलकत्त्याच्या गाडीत बसलो। तेथे पोचल्यावर मी एक घोडागाडी ठरवली। गंगेवरील हावडा ब्रिजच्या पलीकडे माझी गाडी जाऊन पोहोचली तो मला आश्चर्याचा धक्का बसला। प्रथम जे मला दृष्टीला आढळले ते काशीचे वडील व आप्त। ते सुतकी वेशात दिसत होते। गाडीवाल्याला मी थांबावयास सांगितले। गाडीतून मी खाली उडीच मारली आणि त्या दुर्दैवी बापाकडे टवकारून पाहिले। खुनी माणसा, मी जरा अविचारानेच ओरडून त्याला म्हणालो, तू माझ्या मुलाला मारलेस। काशीच्या वडिलांना मुलाला बळजबरीने कलकत्त्याला आणण्यात आपली चूक झाली हे कळून चुकले होते। कलकत्त्याला आल्यावर जे काही थोडे दिवस तो तेथे होता त्या अवधीत त्याच्या खाण्यात दूषित अन्न आले, त्याला कॉलरा झाला व त्यात तो दगावला। काशीवर असलेले माझे प्रेम व मरणानंतर त्याला शोधून काढण्याचे त्याला दिलेले वचन, ह्या 2 गोष्टी माझ्या मनात रात्रंदिवस खेळून राहिल्या होत्या। जेथे जेथे मी जाई तेथे तेथे त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर उभा राही।
त्याच्याकरिता मी संस्मरणीय असा शोध करायला सुरुवात केली. असाच शोध मी पूर्वी माझ्या दिवंगत आईकरता घेतला होता. मला असे वाटले की ज्या अर्थी परमेश्वराने मला तारतम्य बुद्धी दिली आहे, त्या अर्थी तिचा व माझ्या सर्व आध्यात्मिक शक्तींचा उपयोग करून त्या दिवंगत मुलाचा परलोकातील ठावठिकाणा शोधून काढण्याकरता जे सूक्ष्म नियम आहेत त्यांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. मला असे वाटले की त्याचा आत्मा अपूर्त वासनांच्या मध्ये दोलायमान होत असावा. परलोकाच्या अंतरिक्षामध्ये जे कोट्यवधी तेजस्वरूपी आत्मे तरंगत असतात, त्यांच्यामध्येच त्याच्या आत्म्याचा हा तेजस्वी पुंजका कुठेतरी तरंगत असावा. पण इतर आत्म्यांच्या दोलायमान होत असलेल्या प्रकाशपुंजक्यांमध्ये त्याला मी कसे शोधून काढावे? योगतंत्राची एक गूढ रहस्यमय क्रिया करून मी काशीच्या आत्म्यावरील माझे प्रेम आध्यात्मिक अशा तृतीय नेत्राच्या ध्वनिक्षेपकामधून प्रसारित केले. ह्या तृतीय नेत्राचे स्थान 2 भुवयांच्या मध्ये असते. माझी अंतःप्रेरणा मला असे सांगत होती की काशी लवकरच भूलोकावर परत येणार आणि मी जर त्याला ध्वनिक्षेपण करून सारखी हाक मारली तर त्याचा आत्मा माझ्या हाकेला पडसाद देईल. मला माहीत होते की काशीने थोडासा जरी आवेश क्षेपित केला तरी तो माझ्या बोटांना, हातांना आणि मेरुदंडाला व ज्ञानतंतूंना कळून येईल. हात व बोटे उभारून अंतरिक्षातील स्पंदन लहरी पकडण्यासाठी त्यांचा अणकुचीदार विद्युत संग्राहकांसारखा उपयोग करून मी अंगणामध्ये गोल गोल फिरलो. ज्या ठिकाणी मला वाटले की त्याचा पुनर्जन्म होऊन तो गर्भवासात असावा, त्या ठिकाणाच्या दिशेने मी वारंवार फेर घातला. माझ्या हृदयाच्या रेडिओमध्ये धारणेच्या जोरावर त्याच्याकडून पडसाद मिळवण्याची मी आशा बाळगली. काशीच्या मृत्यूनंतर उत्साह ओसरू न देता जवळजवळ 6 महिने मी अविचलपणाने हा यौगिक मार्ग अनुसरला. एके दिवशी सकाळी कलकत्त्यामधील गजबजलेल्या अशा बहुबाजार मोहल्ल्यात माझ्या काही मित्रांबरोबर जात होतो. तेव्हा माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी हात उंच केले आणि प्रथमच असा मला पडसाद मिळाला. माझ्या बोटांमधून व तळव्यांमधून विद्युत संवेदना संचरली व माझे अंग थरारले. विद्युत संवेदनाच्या ह्या प्रवाहांचे एका प्रभावी विचारामध्ये रूपांतर झाले व तो विचार माझ्या जाणीवेच्या खोल कुहरामधून प्रगट होऊ लागला. मी तो काशी, माझ्याकडे या. आणि जसजशी मी माझ्या हृदयाच्या रेडिओवरती धारणाशक्ती केंद्रित करू लागलो तसतसा तो विचार मूळ धरू लागून मला हळूहळू ऐकू येऊ लागला. काशीच्या थोड्याशा घोगऱ्या व कुजबुजणाऱ्या विशिष्ट आवाजात तो मला सारखे बोलावित आहे असे मला ऐकू येऊ लागले. मी माझ्या सोबत्याचा दंड पकडला व त्याच्याकडे पाहून आनंदाने स्मित केले. काशीला शोधून काढल्यासारखे मला वाटत आहे खरे. मी गोल गोल फिरावयास लागलो. माझ्या मित्रांच्या व जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंच्या करमणुकीचा विषय झालो, पण ते माझ्या ध्यानातही नव्हते. ज्यावेळी मी सर्पंटाईन लेन नावाच्या रस्त्याकडे तोंड करत होतो तेव्हाच माझ्या बोटातून संवेदना संचरित होत्या. मी जेव्हा इतर दिशेने वळलो तेव्हा ते सूक्ष्म प्रवाह वाहवयाचे थांबले. मी मनाशीच उद्गारलो, काशीचा आत्मा जवळच कुठेतरी एका मातेच्या उदरामध्ये वास करीत असला पाहिजे व तिचे घर ह्याच गल्लीमध्ये असले पाहिजे. मी व माझे सोबती सर्पंटाईन लेनमधून पुढे जाऊ लागलो. माझ्या उभारलेल्या हातांमध्ये संवेदना जोराने वाहू लागल्या. काहीतरी निश्चित अर्थ त्यातून सुचू लागावयास सुरुवात झाली. जसे एखाद्या लोहचुंबकाने ओढून घ्यावे तसा मी रस्त्याच्या उजव्या बाजूकडे ओढला गेलो. त्या बाजूकडील एका घराच्या दरवाजापाशी पोहोचल्यावर तेथेच मी जखडल्यासारखा झालो. मला फार आश्चर्य वाटले. माझा श्वास रोखल्यासारखा झाला. मनाच्या क्षुब्ध अवस्थेत मी ते दार ठोठावले. मला वाटते की हा माझा बराच वेळ चाललेला विलक्षण शोध संपण्याच्या बेतात आला असून शेवटी आपल्याला यश मिळणार. एका नोकराने दरवाजा उघडला व मालक घरात आहेत म्हणून सांगितले. तेवढ्यात दुसऱ्या मजल्यावरून स्वतः मालकच खाली येऊ लागले आणि माझ्याकडे पाहून प्रश्नार्थक मुद्रेने स्मित केले. प्रश्न कसा काय विचारावा हे मला कळेना, कारण प्रश्न तसा म्हणावा तर प्रासंगिकही होता व अप्रासंगिकही होता. माफ करा महाराज, पण आपण व आपले कुटुंब गेले 6 महिने एका अपत्याची अपेक्षा करीत आहा काय? होय, खरे आहे ते. त्यांनी माझ्या भगव्या रंगाच्या संन्याशाच्या वेशावरून मी स्वामी आहे हे ओळखले व पुढे ते नम्रपणे म्हणाले, पण आपल्याला ही माझी कौटुंबिक बाब कशी काय कळली? समजेल का मला? मग मी त्यांना काशीची सारी हकीकत सांगितली व त्याला मी काय वचन दिले होते हेही सांगितले. त्यांना ही सारी हकीकत ऐकून फार आश्चर्य वाटले व ती हकीकत खरी वाटली. मी त्यांना म्हणालो, आपल्याला चांगला गोऱ्या पान वर्णाचा मुलगा होईल. त्याचा चेहरा चांगला रुंद असेल व त्याच्या कपाळावर पाठीमागे झुकलेला असा केसांचा झुपका असेल.
त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आध्यात्मिक स्वरूपाची राहील. नवीन जन्मास येणाऱ्या मुलाच्या ठिकाणी अशा खुणा येतील अशी मला खात्री वाटली. ह्या खाणाखुणा काशीच्या होत्या. नंतर काही दिवसांनी त्या मुलाला मी पाहायला गेलो. त्याच्या आईवडिलांनी त्याचे जुने नाव काशी हेच त्याला ठेवले. अगदी अर्भकावस्थेत सुद्धा त्याचे, माझा रांचीचा विद्यार्थी जो काशी, त्याच्याशी अगदी विलक्षण चटकन ध्यानात येण्यासारखे असे साम्य होते. त्या मुलाला माझा अगदी ताबडतोब लळा लागला. पूर्वजन्मीचे आकर्षण ह्या जन्मी दुप्पट तीव्रतेने जागृत झाले. काही वर्षांनी त्या मुलाने किशोरावस्थेत आल्यावर मी अमेरिकेत असताना मला पत्र लिहिले होते. संन्यस्त पारमार्थिक मार्गच आयुष्यात अनुसरण्याची आपली उत्कट इच्छा आहे असे त्याने लिहिले होते. त्याला मी हिमालयातील एका योग्याचे नाव सुचविले आणि त्या योग्याने त्या पुनर्जन्म पावलेल्या काशीस शिष्य करून घेतले. अधुना एषा कथा समाप्तिंगता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवाद.